नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये 34 इंच कटोरी ब्लाउजची शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मग मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर हा आहे 34 साईजचा ब्लाउज। अस्तर बरोबर कटिंग करून त्याच्यावरती ब्लाउज पीस मी बरोबर जोडून आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून घेतला। नंतर एका साइडचे पार्ट बरोबर एका साइडला करून घेतले आणि मग सर्वात आधी कटोरी जोडून घ्यायची। शिलाई मार्जिन सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने कटोरी किती इंचाची आहे तिचा दुसरा भाग घ्यायचा आणि हुबा टक्स 2.5 इंच किंवा 2.25 इंच इतका घ्यायचा आहे आणि मग कटोरी अशा पद्धतीने आपल्याला जो काही टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग जो काही साइड पार्ट आहे त्याच्यावरती आपल्याला कटोरी अशा पद्धतीने जोडून घ्यायची। तर बघू शकतात खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला अर्धा पाऊण इंच जी काही एक्स्ट्रा आहे ती आपल्याला इथंच बरोबर ॲडजस्ट करायची आहे। तर बघू शकतात कटोरीचा कोना मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकतात ह्या पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचा। तर बघा मी पेनाच्या सहाय्याने तुम्हाला इथं दाखवत आहे। तर इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। त्याच्यानंतर दोघंही पार्ट आपल्याला खेचायचे वगैरे काहीही नाही, अगदी हलक्या हाताने पकडून घ्यायचे। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जो काही सरळ भाग आहे तिथं थोडंफार खेचलं तरी देखील चालेल। नंतर त्याच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण जेव्हा टक्स कटोरीचा टक्स किंवा जो काही साइड पार्ट आहे तो देत असतो तिथं जर अंतर कमी जास्त झालं तर तेव्हा आपली जी काही योगपट्टी आहे ती कमी आपल्याला करायची असते। त्याच्यानंतर जी काही योगपट्टी आहे तिचे कोणी बघू शकतात अशा पद्धतीने ठेवलेले आहेत की ती एक दाब इतपत आपल्याला योगपट्टी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडायची आहे आणि त्याच्यानंतर मग एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। पुन्हा मग त्याच्यावरती दाब शिलाई आपल्याला लगेचच देऊन घ्यायची आहे। तर बघू शकतात अगदी परफेक्ट कुठे कमी किंवा जास्त झालेलं नाही। जो काही पुढचा थोडाफार भाग आहे तो एक्स्ट्राचा कट करून घेतला। तर बघा अगदी परफेक्ट आलं। जेव्हा टक्स आणि कटोरी साइड पार्टला जोडतो तिथं अंतर कमी जास्त झालं तेव्हाच मग आपल्याला योगपट्टी कमी पडते किंवा मग थोडी जास्त होते असं असतं। त्याच्यानंतर मग ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला कटोरीचे टक्स देऊन आणि साइड पार्ट जोडून आणि योगपट्टी मी जोडून आणि दोघंही पार्ट मी सेमच पद्धतीने रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग समोरासमोर ठेवून आपल्याला ते चेक करून घ्यायचे। जो काही एखादा भाग कमी जास्त असेल तो एका मापात कट करून घ्यायचा। गळ्याची उंची बरोबर चेक करून घ्यायची। त्याच्यानंतर मग आयपट्टी आणि हुकपट्टी डबल फोल्ड करून घ्यायची आणि खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आणि ह्या पद्धतीने जोडून घेतला। नंतर मग त्याच्यावरती दाब शिलाई देऊन जो काही एक्स्ट्राचा आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि पुन्हा मग अशा पद्धतीने जी काही हुकपट्टी आहे मी ती जोडून घेतली। त्याच्यानंतर मग आयपट्टी जोडून घ्यायची। तर बघू शकता ती डबल करून घ्यायची आहे। डबल करून घ्यायची किंवा मग ब्लाउजचा कपडा आहे तो जोडून घ्यायचा। 2.5 इंच किंवा 3 इंचाची घेतली तरी देखील चालेल। नंतर मग ती अशा पद्धतीने मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि जी काही आयपट्टी आहे ती तयार करून घेतली। त्याच्यानंतर मग ती आपण जी काही खुणा करून घेतलेल्या आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि आयपट्टी आणि हुकपट्टी दोघंही पट्ट्या आपल्याला सेमच पद्धतीने रेडी करून घ्यायच्या आहेत। तर दोघंही रेडी झाल्यानंतर मग अशा पद्धतीने दोघंही पार्ट ठेवून चेक करून घेतले। नंतर मग 1.25 इंचाची जी काही गळापट्टी आहे आपण ज्या पद्धतीने पायपिंगसाठी पट्ट्या कट करत असतो सेम त्याच पद्धतीने मी गळापट्टी लावण्यासाठी 1.25 इंचाच्या तिरकस धाग्यात पट्ट्या कट करून घेतल्या। डबल फोल्ड करून घेतली आणि ह्या पद्धतीने जोडून घेतली। गळ्याकडच्या बाजूला थोडी एक्स्ट्रा सोडली आणि एक दाब इतपत आपल्याला ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। जो काही थोडाफार कपडा एक्स्ट्रा असेल तो कट करून घ्यायचा किंवा मग कमी असेल तर राहू दिला तरी देखील चालेल। नंतर मग छोटे छोटे कट मारून घ्यायचे। कटोरीचा जो काही गोल आकार आहे त्याच्यापासून आपल्याला गळापट्टी फोल्ड करायची आणि मग आपल्याला त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे। तर ही शिलाई झाल्यानंतर तुम्ही तिथं हातशिलाई देखील करू शकतात। अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने आपल्याला गळापट्टी जोडून घ्यायची। इथं तुम्ही पायपिंग सुद्धा करू शकतात।
तर ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी लगेचच गळापट्टी लावून आणि दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले। दोघंही पार्ट रेडी करून घेतले आणि एकसारख्या मापात चेक करून घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या पद्धतीने जी काही आयपट्टी आहे ती सोडून कमरेचा चौथा भाग त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा कट करायचा। तर हा कपडा आपण मागची साईड आणि पुढची साईड सोबतच कटिंग करत असतो। मागच्या साईडला आपण 1 इंचाचा टक्स घेतलेला असतो, परंतु पुढच्या साईडला घेतलेला नसतो, म्हणून मग हा कपडा एक्स्ट्रा होतो। मगच आपल्यासाठी मग आपल्याला जी काही माप आहे ती माप आधी आखून घेतलं। त्याच्यानंतर मग कपडा मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मग शिलाई करून घ्यायची आणि मग जो काही आखून घेतलेला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। तर ह्या पद्धतीने मी आधी आखून घेतलं, शिलाई करून घेतली आणि मग एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। नंतर मग साइड पार्ट दोघंही पार्ट मी मागच्या साईडवरती ठेवून आणि ह्या पद्धतीने शोल्डर जोडण्याआधी आपल्याला चेक करून घ्यायचे। जर एखादा भाग थोडाफार कमी जास्त असेल तर काखेमध्ये तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा। तर दोघंही बाजूंचे पार्ट अगदी सेमच आलेले आहेत। त्याच्यानंतर मग मी शोल्डर जोडून घेत आहे। तर ह्या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचं आणि दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून झाल्यानंतर दोघं बाजूंचे शोल्डर सुद्धा आपल्याला लगेचच चेक करून घ्यायचे। तर दोघंही बाजूंचे शोल्डर आपल्याला चेक करून घ्यायचे। जो काही एक्स्ट्राचा कपडा मागे पुढे आहे तर तो 2 सव्वा 2 इंचापर्यंत अशा पद्धतीने आखून घ्यायचं। त्याच्यानंतर मग शिलाई करून घ्यायची आणि मगच आपल्याला कपडा कट करायचा आहे। शिलाई केल्यामुळे कपडा हा मागे पुढे होत नाही। तर दोघंही बाजूंना सेम ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही जोडण्याआधी आपल्याला शोल्डर ह्या पद्धतीने चेक करून घ्यायचं असतं। त्याच्यानंतर मग बाहीला आपण पुढच्या बाजूला बरोबर खुणा करून घ्यायचे आहेत आणि पुढच्या बाजूला जो काही गोल पुढच्या बाजूचा शेप आहे तो आपल्याला आत्ता कट करून घ्यायचा आहे, कारण ही पफ स्लीव्ज असल्यामुळे हा बाहीचा शेप मी नंतर कट करून घेत आहे। तर तो सुद्धा कट करण्याआधी मी खडूण्याआधी आखून घेतलं। त्याच्यानंतर मग मी शिलाई मारून आणि मग हा शेप कट करून घेत आहे। पुढच्या बाजूला बरोबर आपल्याला दोघंही बाहींना लक्षात ठेवायचं आणि मगच आपल्याला शेप देऊन आणि तो कपडा कट करायचा। मी सुरुवातीला दोघंही बाजूंना बरोबर खुणा करून घेतलेल्या होत्या। त्याच्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने जो काही बाहीचा शेप आहे तो कट करून घ्यायचा। दोघंही बाह्या तशा पद्धतीने रेडी करून घेतल्या। त्याच्यानंतर मग शोल्डर जोडून झाल्यानंतर हे पार्ट बघू शकतात अगदी परफेक्ट पद्धतीने इथं मी चेक करून घेतले। दोघंही बाजू बरोबर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मगच आपल्याला बाही जोडत असताना आपण जी काही पुढच्या बाजूला खोलगट शेप दिलेला आहे तो बरोबर पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत बाही जोडायची। त्याच्यानंतर मग पफ स्लीव्ज आहे तिथं आपण जो काही मध्य सेंटर काढून घेतलेला आहे किंवा मग खडूने आपण ज्या काही खुणा करून घेतलेल्या आहेत त्या अगदी परफेक्ट जिथं शोल्डरचा जॉईंट आहे तिथं आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला बाही जोडून घ्यायची। तर बघू शकतात सेम त्या पद्धतीने मी मध्य सेंटर शोल्डरवरती ठेवून आणि बाही अशा पद्धतीने जोडून आणि लगेचच मी तिच्यावरती डबल शिलाई मारून घेतलेली आहे। जी काही थोडीफार बाही एक्स्ट्राची आहे ती आपण नंतर कट करू। तर ह्या पद्धतीने बाही जोडून घेतली। दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा सेम त्याच पद्धतीने मध्य सेंटर शोल्डरवरती ठेवून आणि जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग फिटिंगची बरोबर ह्या पद्धतीने जे काही फिटिंग करायची आहे ती चेक करून घ्यायची आणि मगच आपल्याला फिटिंग करायची आहे। फिटिंग करण्याआधी दोघंही बाजूंना आपल्याला एक एक शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायची आहे। आपण ज्या काही शिलाई आहेत त्या टाकून घेतल्यानंतर मग फिटिंगची माप आपल्याला टाकून घ्यायची। जो काही तुमचा दंडघेर असेल, दंडघेर, कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग ही माप आपल्याला टाकून घ्यायची, सरळ रेष ओढून घ्यायची आणि मगच आपल्याला फिटिंग करायची आहे। तर हा आहे 34 साईजचा ब्लाउज। याचा ऑलरेडी पेपर कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे किंवा मी त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात आणि या पद्धतीने परफेक्ट ब्लाउज हा कटिंग करून शिलाई करू शकतात। तर परफेक्ट ब्लाउजची फिटिंग करून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर फायनली पूर्ण ब्लाउज इथं शिलाई करून आणि रेडी झालेला आहे।
तर बघू शकतात खूप छान अशी फिटिंग आलेली आहे आणि अगदी सरळ रेषेत अगदी परफेक्ट असा ब्लाऊज हा रेडी झालेला आहे।